नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज थंडी जास्त आहे त्यामुळे स्वेटरमध्ये आहे. युवा कार्य प्रशिक्षणचा मोर्चा आहे नागपूरला. त्यावर सरकारची भूमिका काय आहे, नक्की काय आहे त्याच कळायला मार्ग नाही आहे. कारण सरकारची भूमिका युवा कार्य प्रशिक्षण योजना युवकांबद्दल काय आहे हे आज काय कळायला मार्ग नाही ना. सरकार म्हणते की 2010च्या पहिले लोकांना शिक्षक लोकांना TAT मधून सूट द्यायला पाहिजे. मग 2011 नंतर माझा सरकारला प्रश्न आहे की 2011 नंतर ज्यांनी शिक्षण क्षेत्रात उतरले आहेत ते काय शिक्षक नाही नात का? मग त्यांना TAT कशाला तुम्ही लागू करताय? करायचे आहे ना, त्यांना सूट द्यायची आहे ना. मग सगळ्यांनाच बंद करा ना. कशाला सगळ्यांसाठी तुम्ही TAT लागू करायला लागलाय? 2011च्या पहिले शिक्षकांना लाख, 1.5, 2 लाख तुम्ही पगार द्यायला लागलाय. मग आत्ताची युवा कार्य प्रशिक्षण मध्ये काम करणारी मुलं आहेत त्यांना 10,000 द्यायला तुमच्याकडे पगार नाही ना का सरकारकडे? सरकारचे आज अर्थ खातं सांगते की आमच्याकडे पैसा नाही ना, आमच्याकडे पैसा नाही ना. तर मग ही लाख, 1.5 लाख 7व 8व वेतन मंत्र्यांना द्यायला पैसे पगार आहे तुमच्याकडे, आमदारांना द्यायला पगार आहे, खासदारांना द्यायला तुमच्याकडे पगार आहे. मग गोरगरीब मुलांना, युवकांना मग सरकार नोकऱ्यासाठी पगार देण्यासाठी सरकारकडे का पैसे नाही ना? यासाठी युवकांनी विचार करायला पाहिजे. आणि येणाऱ्या निवडणुकीत माझं तर म्हणणं असं आहे की येणाऱ्या निवडणुकीत सरकारवर बहिष्कार टाका, मतदान करू नका. कारण जर हे सरकार जर युवकांचा विचार करणार नसेल तर ह्या सरकारचा बी आपल्याला विचार करायचा नाही ना. कारण हे आपल्याला 2010 पासून 2011 पासून आम्ही आज 11ला शिक्षक झालो तेव्हापासून हे सरकार काय करत आहे? फसवत आहे. तेव्हापासून हे सरकार फसवायचं काम करत आहे. त्यामुळं माझं युवकांना नम्र विनंती आहे की युवकांनी ह्या सरकारच्या विरोधात बोललं पाहिजे. तेव्हा कुठंतरी जाऊन आपल्याला न्याय हक्कासाठी मिळेल. आता नागपूरमध्ये युवा कार्य प्रशिक्षणचं गेली 5-6 दिवस आंदोलन आहे तरी सरकार त्यांच्याकडे ढुमा बघून बघायला तयार नाही ना. सरकारला त्या शिक्षकांचा पुळका आहे, सरकारला त्या लोकांचे आहे जी लोक कामं करत नाहीत, जी लोक नुसती काय आज ह्या अवस्था असती का? ह्या लोकांनी जर शिक्षण क्षेत्राकडे एवढं लक्ष दिलं असतं, बाकीच्या क्षेत्रात एवढं लक्ष दिलं असतं तर आज हे शिक्षण क्षेत्र कुठे गेले असतं. शिक्षण क्षेत्राची माघारी घ्यायची जी आलेली आहे पद्धत त्याला सर्वस्वी सरकार जबाब आहे. कारण हे सरकार शिक्षकांचं मूल्यमापन करत नाही, नुसतं यांचं पगार वाढवायचं चालल्यात. आता ही TATला बी विरोध करायला लागले. TAT नको. मग 2011-12 पासून जी लोक आहेत एक तर भरती 5-5, 6-6, 10-10 वर्ष होत नाही आणि त्यात बी जर नोकऱ्या व्हायला लागल्या तर तुम्ही जर जुन्या लोकांना संरक्षण देणार असेल मग ते BEdचं कोर्स बंद करा. सांगा की नवीन शिक्षक तयार करायचं नाहीत म्हणून. नक्की तरुणांना, युवकांना त्याचा काय फायदा होणार आहे? आज लाखो करोडोची काय. आता ह्या रोजबद्दल काय सांगायचं सरकारला? आता 2012 पासून लोक बेरोजगार पडल्यात. 4-4, 5-5, 6-6 हजारावर लोक काम करायला लागल्यात प्रायव्हेटला. ह्याच्यापेक्षा जास्त पगार आता शेतात भांगलायला लोक जातात त्यांना मिळतो. 300 रुपये हजेरी त्यांना मिळते. एवढा बी सरकार जर त्यांचा विचार करत नसेल तर मग या सरकारचा फायदा काय? मग सरकार नक्की कोणासाठी? सरकार शेतकऱ्यांचा विचार करत नाही, सरकार युवकांचा विचार करत नाही, सरकार कामगारांचा विचार करत नाही. मग ह्या सरकारचा लोकांनी नक्कीच विचार केला पाहिजे. कारण तुम्ही जर सरकार युवकांना जर रोजगार देणार नसाल तर माझं सगळ्या युवकांना आव्हान आहे की सगळ्यांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी सगळ्यांनी आपापली मते मांडा काय आहे ती.